नमस्कार. माझी आई म्हणजे जुन्या काळच्या सुप्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका कैलासवासी अंजली ठकार म्हणजे लेखनकाल 1954 ते 2000. तर यांनी 1980 आणि 1990च्या दशकामध्ये आजच्या मराठी बांधवांना समजेल असं आशयबद्ध समओवी रूपांतर ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या तीनही अलौकिक ग्रंथांचं केलं होतं. ते ज्ञानेश्वरांचे काव्यालंकार या ग्रंथात समाविष्ट झालं होतं. तर याचंच हे श्रवण पुस्तक किंवा ऑडिओ बुक मी आपल्या सर्वांना प्रवासात किंवा फावल्या वेळात ऐकता यावं यासाठी केलं आहे. सुमारे प्रत्येक 4 समओवी म्हटल्यानंतर माननीय हरिभक्तपरायण दत्तराज देशपांडे गुरुजी यांच्या सार्थ अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी पुस्तकातून आपल्या सर्वांसाठी, विशेषतः हल्लीच्या इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या मराठी तरुणाईस नीट अर्थबोध होण्यासाठी सार्थ संदर्भ माझ्या वाचनात घेतला आहे. आता थोडासा विषय प्रवेश. चांगदेव महाराज हे फार मोठे हठयोगी होते. म्हणजे त्यांचा प्रचंड योगाभ्यास होता. परंतु 1400 वर्ष जगूनही अपेक्षित आत्मज्ञानाची सिद्धी त्यांना प्राप्त झालेली नव्हती. त्यामुळे त्यांना निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माऊली आणि इतर भावंडांच्या एकंदरीत कर्तृत्वाविषयी माहिती मिळाल्यानंतर ज्ञानदेवांना पत्र पाठवण्याची इच्छा झाली. परंतु त्यांना समजेना की याचा मायना काय लिहायचा आणि नक्की काय पत्र ज्ञानेश्वर महाराजांना लिहावं, म्हणून त्यांना कोरच पत्र पाठवलं. तर या कोऱ्या पत्रानंतर त्याला उत्तर म्हणून आत्मज्ञान प्राप्तीसाठी बोध होईल अशा ओव्या पाठवण्याची आज्ञाच जणू श्री गुरु निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना केली. तर त्या या 65 ओव्या. आत्मज्ञानाची प्राप्ती, ध्येय आणि सिद्धता हाच या पत्ररूप चांगदेव पासष्टीचा मूळ विषय आहे. तर आता आपण ही चांगदेव पासष्टी पुढे ऐकूयात. मी प्रत्येक वेळेला 4 ओव्यांचा एक गट मी समओवी चांगदेव पासष्टी मधून, या पुस्तकामधून मी म्हणणार आहे. आणि आपल्या सर्वांसाठी त्या 4 ओव्यांचा जो अर्थ हबप दत्तराज देशपांडे गुरुजींनी त्यांच्या पुस्तकात दिला आहे तोही मी म्हणणार आहे. कल्याण करो श्री वटेश, जो लपोनी दावी जगदाभास, मग प्रकटोनी ग्रास तयाचा करी. प्रकटे तो न दिसे, लपे तो आभासे, प्रकटना लपला असे अलिप्त जो. बहु जो होई तो काहीच होत नाही, काही न होऊनी आहेही अवघाची जो. सोने सोनपणासी उणे, न आणिताची झाले लेणे, तैसे स्वये न विकारता होणे, जग जया योगे. आता या 4 ओव्यांचा आपण थोडक्यात अर्थ ऐकूयात. हे श्री वटेश चांगदेवा, तुझं कल्याण असो. स्वतः परमात्मा गुप्त राहून
या जगताचा आभास दाखवतो. तो प्रकट होतो तेव्हा जगाचा भास नाहीसा करतो. परमात्म्याचं स्वरूप जेव्हा दिसत नाही तेव्हा जगताची जाणीव होते. तो जेव्हा प्रकटतो तेव्हा दिसतोच असं नाही. विचारांती असं दिसेल की परमेश्वर दिसतही नाही किंवा गुप्तही होत नाही. हे दोन्ही गुणधर्म त्याला स्पर्श करतात असं मुळीच नाही. स्वरूपाने परमात्मा विशाल होत असता भासमान जगत नाहीसं होत जातं. वास्तविक परमात्म्याने काही जगाचं रूप घेतलेलं नसून सगळीकडे तोच पूर्णपणे व्यापलेला आहे. सुवर्णाचे दागिने घडवतात, परंतु त्यामुळे त्याच्या सोनेपणात मुळीच उणीव उत्पन्न निर्माण होत नाही. परंतु त्यामुळे त्याच्या सोनेपणात मुळीच उणीव निर्माण होत नाही. हे जसं आहे त्याप्रमाणे स्वतः परमात्मा विविध आकारांनी रूपांनी नटला तरी त्याच्या मूळ परमात्मा स्वरूपात काहीही कमीपणा येत नाही. आता आपण पुढच्या 4 ओळी ऐकूयात. तरंग प्रावरणे अनेक न फेडिताची उघडते उदक, तैसा जगासह परमात्माची एक सम्यक स्वरूप जो. दाटी वाटीने परमाणूंचिया पृथ्वी पण नच जाई वाया, तैसे विश्वाचे आविष्कारिया जो न झाके. कलांचे पांघरुणे चंद्रमा हरपो न जाणे, की वन्ही दीपपणे अन्य न होय. म्हणून अविद्येचे निमित्ताने दृश्य द्रष्ट हे भाव वर्तणे, ऐसे मी न जाणे स्वरूपी ते आयतेची. आता या 4 ओव्यांचा अर्थ आपण ऐकूयात. पाण्यावर अनेक लाटा उठत असतात, त्यामुळं ते पाणी लाटांच्या आवरणाने झाकलं आहे असं वाटतं. तरीही ते संपूर्णतया पाणीच असतं. तसंच परमात्मा आणि जगत यांच्याही बाबतीत आहे. परब्रह्म आणि विश्व यात काहीही फरक नाही. पृथ्वीवर अनेक लहान लहान कण अणुपरमाणू आहेत. परमाणू हे पृथ्वीच्या रूपाने आहेत, म्हणून काही पृथ्वीपणा नाहीसा होत नाही. त्याच अर्थाने विश्वाच्या आविष्कारामुळे परमात्मा मुळीच झाकला जात नाही. कल्पना केली की चंद्रावर त्याच्या 16 कलांचे आच्छादन घातले आहे, तरीही चंद्राचा निश्चित लोप होत नाही. दिव्याच्या रूपाने अग्नी दिसला तरी तो अग्नीच असतो. आणि म्हणून म्हणतो चांगदेवा, अज्ञानामुळे किंवा अविद्येने ज्ञानरूपी आत्मा हा वेगळेपणाने दृश्य आहे आणि मी द्रष्टा वेगळा आहे असं भासतं. परंतु मला मात्र वेगळेपणाची जाणीव नाही. आता पुढच्या 4 ओळी ऐकू. जैसे नाम मात्र लुगडे, एरवी सूतचिते उघडे, वा माती आणि सुगडे ज्या परी की. द्रष्टा दृश्यातीत दशेत तैसे, ज्ञान मात्र जे विलसे, तेची दृष्टा दृश्यमिशे केवळ होय. अलंकार ऐशा अभिधाने, असावे निखळ सुवर्णे, वा अवयव समुच्चयाने अवयवधारी जैसा.
तैसे शिवापासूनी पृथ्वी पावत, पदार्थांचे प्रकार भासत, परमवस्तूची करी प्रकाशित, एकसरे या वैविध्यासी. आता या 4 ओव्यांचे अर्थ आपण ऐकूयात. वस्त्रापैकी एखाद्या वस्त्राला लोक लुगडं म्हणतात. तरीही लुगडं ज्या सुताचं विणलेलं असतं त्याचं सूत रूप कायमच असतं. माती आणि मातीचं भांड यांच्या बाबतीतही असंच सांगता येईल. आणि म्हणून म्हणतो, द्रष्टा म्हणजे पाहणारा आणि दृश्य म्हणजे जे पाहावयाचं ते. अशा दोन्हीच्याही पलीकडे परमात्मतत्व ज्ञानस्वरूप असं आहे. हेच द्रष्टा आणि दृश्य या प्रकारांनी अनुभवाला येतं. अलंकार रूपानं जसं केवळ सुवर्णच असतं किंवा अनेक अवयवांच्या रूपानं अवयवीच असतो, ईश्वरापासून पाषाणापर्यंत नाना प्रकारे पदार्थांची प्रतीती करून देणारं एक ज्ञानच असतं. म्हणजे त्या त्या आकाराने ज्ञानच परिणाम पावलेलं असतं. आता पुढच्या 4 ओव्या ऐकूया. नाही नाही ती चित्रे दावितो, परी असती केवळ भिंती, प्रकाशे आत्मवस्तूची ती जगदाकारे. गुळाची ढेप होय, परी गोडी न बांधिली जाय, तैसे अमित हे आत्मतत्व जगद्रूपी. घडीचे आकारे प्रकटावे जैसे अंबरे, तैसी विश्वाचे आविष्कारे स्फुरे स्फूर्तीचिही. सुखदुःखे न लिप्त क्षणही जगदाकारे स्फुरेही, आपणाची सन्मुख होई आपणची जे. आता या 4 ओव्यांचा अर्थ आपण ऐकूयात. भिंतीवर चित्र दिसली तरी त्या चित्ररूपानं वास्तविक भिंतीचीच प्रतीती असते. त्याप्रमाणे जगदाकारानं ज्ञानाची म्हणजे परमात्म्याचीच प्रतीती असते. गुळाची ढेप केल्यानं गोडीला ढेपेचा आकार येत नाही. अगर ढेप मोडल्यानं गोडी मोडतही नाही. त्याप्रमाणे जगतात अनंत प्रकारे द्वैत प्रतीती झाली तरी ती परमात्म्याचीच प्रतीती आहे, द्वैत नाहीच. घडीच्या आकारात ज्याप्रमाणे वस्त्र स्पष्ट व्हावे त्याप्रमाणे परमात्माच म्हणजे स्फूर्ती विश्वादी रूपाने स्फुरत असतो. अविद्येच्या निमित्ताने अविद्याकाली क्षणमात्र दृष्टी किंवा दृश्य आकारात अनुभवाला येणारा परमात्मा त्या आकाराच्या सुखदुःखाने सुखी किंवा दुःखी होत नाही. तो स्वतःच द्रष्टा किंवा दृश्य रूपात असतो. आता या पुढच्या 4 ओव्या आपण ऐकूयात. तयासीची दृश्य हे नाव, जेणे द्रष्टेपण पावे आत्मतत्व, जैसे बिंबा लाभावे बिंबत्व प्रतिबिंबा योगे. आपणासची आपुल्या ठाई दृश्य रूपे आणून ठेवी, द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी ही मांडे ऐसी. गुंड्या सुताचिया आत बाहेरी न दुजा, तैसी तीनपणा विणया
जाणावी त्रिपुटी. नुसते मुख जैसे देखावे दर्पण मिशे, ते व्यर्थची देखणे ऐसे गमू लागे. आता या चार ओव्यांचे अर्थ ऐकूया. आरशातील प्रतिबिंबामुळे बघणाऱ्या तोंडाला बिंबत्व भाव येतो. या प्रकाराचे अविद्या ज्ञानरूप परमात्म्यास दृष्टत्व भावाला आणते. आणि असं असलं तरी द्रष्टा, दृश्य इत्यादी भावांचा अनुभव परमात्म्यावरच येतो. याचाच अर्थ असा की स्वतः परमात्माच द्रष्टा, दृश्य आणि दर्शन या त्रिपुटींच्या रूपानं व्यवहार करतो. सुताच्या गुंजेमध्ये सुता वाचून दुसरं काही नाही. त्याप्रमाणे परमात्म स्वरूपावर द्रष्टा, दृश्य, दर्शन अशा त्रिपुटीचा व्यवहार झाला तरी एका परमात्म्याच्या ठिकाणी भिन्न भाव उत्पन्न न होता तीनपणा वाचून त्रिपुटीच असते. केवळ मानेवरचं तोंड आरशाच्या उपाधीनं स्वतः आपल्यासच पाहतं. त्याप्रमाणे अविद्योपाधीने दृश्य द्रष्टादी भावाची प्रतीती येत असते असं वाटतं. आता या पुढच्या ओव्या आपण ऐकू. भेद दशेसी न जाता तैसे, आत्मवस्तू त्रिधा भासे, हीची प्रसिद्ध असे उपपत्ती येथ. उभारिला दृश्याचा पसारा, तेची द्रष्टेपण व्यवहारा, दोहोतील शोधिता अंतरा, दृष्टीची पंगू होय. जेव्हा नाही दृश्य, दृष्टी घेऊनी करिसी काय, आणि दृश्याविणका होय द्रष्टेपणही. म्हणून दृश्याचे आभासेही दृष्टी द्रष्टेपण सार्थ होई. पुढे दृश्य गेल्यावरीही तैसेची दोन्ही. आता या चार ओव्यांचा अर्थ आपण ऐकूयात. वरील उदाहरणांमध्ये परमात्मा त्याच्या स्वरूपात भेद न होता अविद्योपाधीने द्रष्टा, दृश्य, दर्शन असा भेद झाल्यासारखा दिसतो. तत्वतः तो भेद नसतोच. चांगदेवा, हीच अखंड अभेदाविषयी उपपत्ती समज. अविद्येच्या रोगाने दृश्याचा होणारा आविर्भाव दृष्टत्वाच्या व्यवहाराला हेतू होतो. पारमार्थिक दृष्टीने द्रष्टा आणि दृश्यातील भेद पाहिल्यास विचार किंवा ज्ञान पांगळा होतो, म्हणजे नाहीसा होतो. जेव्हा दृश्य नाहीच असं ठरतं तेव्हा त्याला प्रकाशित करणारं ज्ञान कोणाला प्रकाशित करेल? दृश्या वाचून दृष्टत्व कुठंतरी असतं का? तात्पर्य, अध्यात्म ज्ञानाच्या उदयकाली द्रष्टा आणि दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी मावळते. दृश्य तयार झालं म्हणजे दर्शन आणि द्रष्टत्व ही असतात. जर विचाराने दृश्यत्वच नष्ट झालं तर द्रष्टा आणि दृष्टी या दोहोंचाही अभाव होतो. आता या पुढच्या ओव्या आपण ऐकू. त्रिपुटी ही आत्मतत्वाचीच मूळ, तिन्ही जाता एकची सकळ. म्हणून तीनही भ्रांती केवळ एकपण साच. दर्पणाचे आधी वा अंतीही मुख असेची मुखाठाई. मध्ये दर्पणी देखोनीही अन्य काही होय.
पुढे दिसे त्या योगे, देखते ऐसे गमो लागे, परिते दृष्टीसी वावगे, चकविणे होय. म्हणून दृश्याची मिशे, दृश्यपणा वेगळे ऐसे, वास्तविक आत्मवस्तू न्याहाळी तसे स्वतःसीची. आता या ओव्यांचे अर्थ आपण ऐकूयात. याप्रमाणे अविद्येच्या निमित्ताने एकाच परमात्म्याची द्रष्टा दर्शनादी 3 रूप होतात. विचार जागृतीने त्या तिघांचाही नाश होतो आणि एक परमात्माच राहतो. आरसा आणण्याच्या पूर्वी किंवा आरसा नेल्यावरही मुख जागेवर मुखपणानेच असतं, पण त्यावेळी आरशात पाहताना त्याचा काही निराळेपणा होतो का? आरशात आपलं मुख आपणच पाहतो. दृष्टीने मूळ मुखाला द्रष्टेपणा आला असं वाटतं, पण असं वाटणं म्हणजे ज्ञानाची फसवणूकच होय. म्हणून दृश्याच्या काळातही दृश्यत्व, द्रष्टत्व या धर्माहून भिन्न असणारी परमात्म वस्तू आपणच आहोत असा निश्चय कर. आता या पुढच्या 4 ओळी ऐकू. वाद्य जाता विण ध्वनी, काष्ठ मात्रा विण अग्नी, तैसे दृश्यादि भावा नाशुनी, आत्मा स्वयंची असे. जे म्हणता नये ऐसे ऐसे, जाणिता नये ते कैसे, तरी असेची असे असणे जया. पाहण्या आपुल्या बुबुळा, दृष्टी असोनी अक्षम डोळा, तैसा आत्मज्ञानी दुबळा, ज्ञानरूप जो. जे जाणण्याची की ठाई, न जाणणे साचची नाही, परी जाणणे म्हणताही जाणणे कैसे. आता या 4 ओव्यांचा अर्थ आपण ऐकू. चांगदेवा, वाद्यातून निघणाऱ्या ध्वनीच्या आधी सामान्य ध्वनी हा असतोच, किंवा लाकडात अनुभवायला मिळणाऱ्या स्पष्ट अग्नीच्या पूर्वी सामान्य अग्नी असतोच. त्याप्रमाणे दृश्यादी विशेष भाव नष्ट झाले तरी त्यांना आश्रयभूत ब्रह्मवस्तू असतेच. ज्या वस्तूंचे अशी तशी, एवढी तेवढी इत्यादी शब्दाने वर्णन करता येत नाही, ती ज्ञानाचा विषय होत नाही. अशी ती परमात्म वस्तू आहे. सर्व दृश्य वस्तू पाहण्याची दृष्टी डोळ्याच्या ठिकाणी आहे, पण तो स्वतःला बघण्याच्या बाबतीत अंधाच ठरतो, कारण तो पाहणे रूपच आहे. त्याच्या ठिकाणी पाहणेपणाचा व्यवहार होत नाही. त्याप्रमाणे परमात्मा हा ज्ञानरूप आहे, म्हणून तो आपल्या ज्ञानाचा विषय होणं शक्य नाही. ज्या ज्ञानस्वरूप परमात्म्याच्या जवळ अज्ञान कालत्रयी नाही, तो स्वतः ज्ञानरूप असल्यामुळे त्याच्या ठिकाणी जाणण्याचा व्यवहार कसा होणार. या ठिकाणी आपण 1 ते 32 अशा ओव्या आणि त्याचा अर्थ आपण ऐकला. आता पुढच्या ओव्या आपण पुढच्या भागात ऐकूयात.